आपल्याला आता नेक्स्ट डिफाइन करायचं आहे तो म्हणजे इव्हेंट. ते म्हणजे काय डिफाइन करायचं आता? इव्हेंट. आता हा इव्हेंट डिफाइन करायचा आहे म्हटलं आपल्याला सेटच्या काही प्रॉपर्टी पाहिजे. सेट जो आपण शिकलेलो आहोत सेटमध्ये, मी आता 2 मिनिटं फक्त सेट करत जाणार आहे. मग एखादा सेट ए आहे, सपोज सेट ए घेतला मी 1 2 3 4 5 हा एक सेट घेतो. सेकंड सेट घेतला बी 2 4 6 8. मग आपण डिफाइन केलेलं आहे व्हॉट इज द सबसेट ऑफ एनी सेट्स. If all the element of set C, all the elements of set C are present in a set A. जर C मधली सगळीची सगळी एलिमेंट जर सेट A मध्ये असेल तर we say that C is the subset of A. C is the subset of A. येते लक्षात. मग आता फॉर एक्झाम्पल इथे मी एक C लिहितो. सपोज C मध्ये लिहिलं 3 आणि 4. 3 आणि 4. मग आता 3 आणि 4 हा 3 पण A मध्ये आहे, 4 पण A मध्ये आहे. सो वी कॅन से दॅट C इज द सबसेट ऑफ A. C इज द सबसेट ऑफ A. सपोज 4 ऐवजी 8 आहे. 4 ऐवजी किती आहे? 8 आहे. नाउ 3 इज इन्क्लूड इन A. सेट A मध्ये 3 आहे, बट 8 इज नॉट इन A. पण हा 8 A मध्ये नहीं है. सो वी कैनॉट से C इज अ सबसेट ऑफ A और वी से दैट C इज नॉट अ सबसेट ऑफ A. सबसेट हा कन्सेप्ट क्लिअर झाला. कारण आपल्याला आता इव्हेंट कडे जायचं तिथं आपण हा सबसेट यूज करणार आहे. म्हणून मी अगोदर सबसेट म्हणजे काय रिकॉल केलंय. व्हॉट इज द सबसेट? एखादा सेट हा दुसऱ्याचा सबसेट असतो. म्हणजे C हा A चा सबसेट आहे असं आपण केव्हा म्हणणार? जेव्हा C मधले सगळीची सगळी एलिमेंट्स ही सेट ए मध्ये प्रेझेंट असतील त्यावेळेस. ठीक आहे. आणि जेव्हा C हा A चा सबसेट असतो त्यावेळेस आपण A ला सुपरसेट ऑफ C किंवा त्याला आपण युनिव्हर्सल सेट फॉर C असं म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? युनिव्हर्सल सेट फॉर C. येतं लक्षात ह्या पद्धतीने. आता युनिव्हर्सल सेट हा कन्सेप्ट तुम्ही वेगळा बघितलाय. ते मोर दॅन वन सेट असतील तर त्याच्यासाठी तुम्ही युनिव्हर्सल सेट वापरलाय. पण जेव्हा B इज द सबसेट ऑफ A किंवा C इज द सबसेट ऑफ A असेल त्यावेळेस त्या C पुरता आपण A ला युनिव्हर्सल सेट असं म्हणू शकतो. येतं लक्षात. आता पुढचा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे इंटरसेक्शन. A इंटरसेक्शन B. Now what is the definition of A intersection B? डेफिनेशन बघण्याच्या अगोदर आपण असं म्हणू की A intersection B म्हणजे कोणता सेट? की असा सेट की जे एलिमेंट्स A आणि B मध्ये दोघांमध्येही आहेत. A आणि B मधले कॉमन एलिमेंट जे असणार आहे तर आपण A इंटरसेक्शन B म्हणतो. मग आता इथं जर हा A आणि B जर घेतला तर 2 दोन्ही ठिकाणी आहे. सो 2 4 दोन्हीकडे आहे. सो 4 2 4. दिस इज द इंटरसेक्शन. Now what is the definition of A intersection B? A intersection B is the set of all elements X such that X is in A and X is in B. असे सगळे एलिमेंट्स की जी X मध्ये पण आहे आणि ती B मध्ये पण आहे अशा सगळ्या एलिमेंटचा सेट म्हणजेच काय असतो? A इंटरसेक्शन B असतो. ठीक आहे. नेक्स्ट डेफिनेशन जी आहे A युनियन B. A union B. Now what is the A union B? A union B means the set which includes all the elements which are in set A or in set B. अशी सगळी एलिमेंट्स की जी सेट A किंवा सेट B मध्ये असतील आणि दोघांमध्ये जरी असली तरीही चालतील. फक्त ते सिंगल टाइम्स लिहायचे कारण सेट मध्ये कोणताही एलिमेंट रिपीट होत नसतो. मग आता ह्या A युनियन B मध्ये काय असेल? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. A चे सगळे एलिमेंट्स. आता B मधला 2 ऑलरेडी आपण लिहिलाय, 4 पण लिहिलेला आहे. म्हणजे कोण राहिला आता फक्त 6 आणि 8. हा झाला A युनियन B. Now what will be the definition of A union B? The A union B is defined as it is the set of all X such that X belongs to A or X belongs to B.
दोघांपैकी एकामध्ये जरी असला तरी तो इन्क्लूड करायचा आणि जर दोघांमध्ये असेल तर तो रिपीट करायचा आणि तो सिंगल टाइम्स लिहायचा. हे ए युनियन बी. ए इंटरसेक्शन बी, ए युनियन बी आणि सबसेट. बरोबर. आणखी एक काय बघितलं आपण? सबसेट. ह्या डेफिनेशन एकदा कळाल्या की आपल्याला इव्हेंट कडे जायचं आणि ते इझी जाईल. मी परत रिपीट करतो. एखादा सेट B is called as a subset of A whenever all the elements of B are present in a set A. Now what is the A intersection B? A intersection B means it is the set of all X, it is the set of all elements which are present in A and B both, which are present in A and B both. ठीक है. and what is the A union B? A union B means it is the set of all elements which are present in A or B, either A or B or in both. म्हणजे जे A मध्ये पण आहेत आणि B मध्ये पण आहेत. ओके. आता हे झालं सेटचं आपलं फक्त आपल्याला जे लागतं तेवढं. बाकी सगळ्या गोष्टी आहेत. आणखी एक असतो कॉम्प्लिमेंट सेट आहे. बरोबर की नाही. बऱ्याच गोष्टी आहेत त्याचा आपल्याला हे नाही करायचा. मग आता व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इव्हेंट? आता आपण परत प्रोबॅबिलिटीकडे जाऊयात. इव्हेंट म्हणजे काय? नाउ इव्हेंट मीन्स एनी सबसेट ऑफ अ सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसचा कोणताही सबसेट म्हणजे तुमचा इव्हेंट होतो. पण जेव्हा आपण एखादा सबसेट लिहितो त्यावेळेस त्याला काहीतरी डिफाईन करणार ना, काहीतरी कंडिशन टाकणार. म्हणून आपण मे बी तुमच्या 10च्या बुक्समध्ये किंवा पुढेही काही बुक्समध्ये असं म्हटलंय की इट इज द सबसेट ऑफ फेवरेबल केसेस. फेवरेबल केसेस म्हणजे आपण ते जे मानतो किंवा आपल्याला जे पाहिजे तो त्याचा फेवरेबल केसेसचा सेट, त्याला आपण काय म्हणणार आहे? सॅम्पल इव्हेंट. फॉर एक्झाम्पल समजावून घ्या. सपोज सॅम्पल स्पेस एस आहे फॉर एक्सपेरिमेंट इन अ टॉसिंग अ डाय. फॉर एक्सपेरिमेंट ऑफ अ टॉसिंग अ डाय. मग त्याचे आउटकम्स काय असणार? 1 2 3 4 5 आणि 6. आणि मग याच्यात तुम्ही एक इव्हेंट डिफाईन केला. आता इव्हेंट जो आहे तो सबसेट आहे म्हणजे तो एक प्रकारचा सेटच आहे. त्याला तुम्ही डिनोट्स कोणत्याही कॅपिटल अल्फाबेट्सने करू शकता. फक्त एस वापरायचा नाही कारण एस ऑलरेडी आपण कशासाठी वापरतो? सॅम्पल स्पेससाठी वापरतो. मग हा ई सपोज आपण घेतला 2 4 आणि 6. बघा 2s मध्ये प्रेझेंट आहे, 4s मध्ये प्रेझेंट आहे, 6s मध्ये आहे. बरोबर. म्हणजे हा जो काय आहे E is a subset of S. E is a subset of S. आणि काय कंडिशन आहे याच्यावरती बघा की हा E मध्ये आपण सगळे एलिमेंट्स कलेक्ट केले की जी इव्हन नंबर आहे. सॅम्पल स्पेस मधले काय आहे? इव्हन नंबर आहे. म्हणजे तुम्ही बेट लावताना, आता मी प्रोबॅबिलिटीकडे चाललो म्हणून मी बेट शब्द वापरला. बेट लावताना असं म्हटलं की डाय रोल केल्यानंतर की इव्हन नंबर मिळेल. डाय रोल केल्यानंतर काय मिळेल? इव्हन समसंख्या मिळेल. मग डाय रोल केल्यानंतर आपल्याला माहिती आहे 1 2 3 4 5 6 मिळतं. त्याच्यातलं तुम्ही काय फेवर करता किंवा तुम्ही काय मानता किंवा तुमचं काय डिसिजन आहे तर इव्हन नंबर तेच ही फेवरेबल. मग इव्हन याच्यातली इव्हन कोणकोणती आहेत तर 2 4 6 आहे. बरोबर. म्हणून आपण याला सबसेट ऑफ एस आहे. सो ई इज कॉल्ड ॲज अ इव्हेंट ऑफ दिस सेट. इव्हेंट फॉर दिस सॅम्पल स्पेस और फॉर द एक्सपेरिमेंट. ओके. मग आता एकदा इव्हेंट डिफाईन झाला की याच्यावरनं आपण प्रोबॅबिलिटी डिफाईन करतो त्या पर्टिक्युलर इव्हेंटची. मग फॉर एक्झाम्पल हा सॅम्पल स्पेस एस आहे. इथं एन ऑफ एस म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सॅम्पल स्पेस आर 6. हा इव्हेंट ई आहे. याच्यातले नंबर ऑफ एलिमेंट्स दॅट इज एन ऑफ ई आहे सपोज 3. एन ऑफ ई किती आहे? 3 आहे. बरोबर. मग एखाद्या इव्हेंट ई ची प्रोबॅबिलिटी दॅट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट विच इज डिफाईन्ड ऑन अ सॅम्पल स्पेस एस. इट इज डिनोटेड बाय पी ऑफ ई अँड रीड ॲज अ प्रोबॅबिलिटी ऑफ ई. हे कसं वाचायचं आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ ई. इट इज डिफाईन्ड ॲज एन ऑफ ई अपॉन एन ऑफ एस. n of e upon n of s. ठीक है. Now n of e upon n of s.
Now what is the n of e here? N of e is a 3, n of s is a 6, so it becomes 3 upon 6, that is 1 upon 2. 3 upon 6 म्हणजे किती? 1 upon 2. येते लक्षात? ह्या पद्धतीने आपण probability of E define करतो. Probability of an event. Suppose for example again, probability of event E is defined as n of E upon n of S. ओके, आता पर्टिक्युलर ह्या एक्झाम्पल मध्ये n of E 3 आहे, n of S 6 आहे, so its probability becomes 3 upon 6, that becomes 1/2 after simplification. Now लक्ष द्या, what is the random experiment? Random experiment or an experiment, what is the experiment? Experiment is the act which has more than one outcomes. म्हणजे तिला एकापेक्षा जास्त हे असणार आहे. म्हणजे आपला हा जो n of S आहे ना, हा n of S कंपल्सरी ग्रेटर दॅन 0 असणार आहे, कारण रिझल्ट काहीतरी मिळणार आहे, आउटकम काहीतरी मिळणार आहे, बरोबर. आणि सेकंड थिंग की n of E हा जो आहे हा सबसेट आहे कोणाचा? यसचा. म्हणजे n of E is always less than or equals to n of S. n of E is always less than or equals to n of S. So लक्षात राहू द्या, कोणत्याही इव्हेंट E which is defined on a sample space yes, which is defined on a sample space yes, is always in between 0 to 1. It always in between 0 to 1. म्हणजे ती 0 पेक्षा लेस कधी असत नाही, म्हणजे निगेटिव्ह कधी असत नाही, आणि 1 पेक्षा मोठी असत नाही. मग आता ती 0 केव्हा असते आणि 1 केव्हा असते? तर ते डिपेंड्स ऑन दॅट टाइप्स ऑफ द इव्हेंट. आता आपलं टाइप्स ऑफ इव्हेंट बघायचे. एकदा हे प्रोबॅबिलिटीचा इश्यू संपला की ही डेफिनेशन झाली. आता टाइप्स ऑफ इव्हेंट कडे जाणार आहे.